मिसिंग लिंकचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता आणि तितकाच तो प्रलंबित सुद्धा होता। मिसिंग लिंकचा प्रकल्प राज्यासाठी, राज्याच्या वाहतुकीसाठी का महत्त्वाचा, तर याच मिसिंग लिंकच्या माध्यमातून मुंबई पुण्याचं जे अंतर आहे ते अंतर कमी होणार आहे। जवळपास अर्ध्या तासानं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि येत्या 1 मे पासून आतापर्यंत मिसिंग लिंक कधी खुला होणार याच्या अनेक डेडलाईन आपल्याला पाहायला मिळाल्या, पण आता तारीख निश्चित झालेली आहे। 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा मार्ग खुला करण्यात येणार असल्यामुळे वाहतूक कोंडीतनं सुद्धा प्रवाशांची सुटका होणार आहे। मुंबई पुणे प्रवास करताना खोपोली ते खंडाळ्यापर्यंतचा रस्ता हा धोकादायक वळणांचा आहे। इथे अनेकदा अपघात होत असतात, शिवाय वाहतूक कोंडी सुद्धा नेहमीचीच आहे। या सगळ्यावरती पर्याय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाद्वारे लोणावळा आणि खंडाळा घाट वगळून त्याला एक प्रकारे बायपास करून थेट एक बोगदा तयार केला गेलाय। या नव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना घाटातनं प्रवास न करता थेट मिसिंग लिंकचा वापर करून पुणे गाठता येणार आहे किंवा मुंबईत येता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पार पडेल। तर मिसिंग लिंकचा हा प्रकल्प नेमका काय आहे, कसा आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती देशातला पहिला मिसिंग लिंक म्हणून या मिसिंग लिंकची ओळख आहे। याची लांबी 13 किलोमीटरची आहे। प्रवाशांचा अंदाजे अर्धा तास वाचेल या मिसिंग लिंकचा वापर केला तर प्रवासाच्या दृष्टिकोनातनं। 2 बोगद्यांपैकी जे 2 बोगद्या मिसिंग लिंकवरती आहेत त्यापैकी एक बोगदा हा जगातला सर्वात रुंद बोगदा आहे। बांधकामासाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय, तर या गुणवत्तेची चाचणी डेन्मार्कच्या कंपनीकडून करण्यात आली, त्यामुळे टिकाऊ मजबूत असा हा मिसिंग लिंकचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। 1 मे पासून मिसिंग लिंकचा प्रकल्प खुला झाल्यावर एक्सप्रेसवेचा प्रवास सुसाट होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। 1 मे पासून मिसिंग लिंक खुला होणार आहे, प्रवाशांना तो वापरता येणार आहे। सध्या परिसरामध्ये तयारी वगैरे कशी दिसते? मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंददायक ही बातमी आहे, कारण 1 मे पासून हा मिसिंग लिंक जो आहे तो सुरू होताना आपल्याला दिसतोय। मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल तर अनेक वेळा तासनतास लोणावळ्याच्या घाटामध्ये प्रवासी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण होत होती, मात्र आता यावर हे सोल्युशन आपल्याला मिळाल्याचं दिसतंय। मिसिंग लिंक आता 1 तारखेपासून सुरू होतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये या मिसिंग लिंकचं लोकार्पण होणार आहे। या मिसिंग लिंकच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई आणि पुणेकरांचा जो प्रवासाचा वेळ आहे तो पाऊण तास ते 1 तास कमी होताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यामुळं हा मुंबई पुण्याचा जो प्रवास आहे हा आणखीन सुखकर होताना आपल्याला दिसणार आहे। याची एक काही महत्त्वाची वैशिष्ट्य ही देखील अधोरेखित करण्यासारखी आहेत। साधारणपणे 13 किलोमीटरचा या प्रवासामध्ये बोगदा आहे। साधारणपणे सिंहगड कॉलेजपासून ज्यावेळेस मिसिंग लिंकला सुरुवात होईल त्यावेळेस हा 13 किलोमीटरचा बोगदा या प्रवासामध्ये आपल्याला लागणार आहे। एक्झिट साठी देखील त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। कधीही काही दुर्घटना घडली किंवा काही अडचणी निर्माण झाल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिसिंग लिंकची उभारणी करण्यात आली आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा होती की मिसिंग लिंक खुला कधी होणार। 1 मे पासून मिसिंग लिंक सुरू होते। या मिसिंग लिंकचे अनेक फायदे सुद्धा आहेत, ते फायदे कोणते आपण पाहूया। मिसिंग लिंकचे कोणकोणते फायदे आहेत? तर अर्थात प्रवास वेगवान बनणार आहे। लोणावळा खंडाळा घाटातल्या अवघड प्रवासाला या मिसिंग लिंकचा वेगवान पर्याय असेल। घाट एक प्रकारे बायपास होणार आहे। एक्सप्रेसवेवरचं अंतर 6 किलोमीटरनं कमी होईल जर तुम्ही पुण्याकडे जात असाल आणि अर्थात मुंबईकडे येत असाल तर, त्यामुळे अंदाजे अर्धा तास वेळेची बचत होण्याचा अंदाज व्यक्त होतोय। प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी वाचू शकणार आहे। हा 8 पदरी नियंत्रित मार्ग असल्यामुळे प्रवास सुद्धा वेगवान होईल आणि सध्या तरी मिसिंग लिंकसाठी कोणताही टोल आकारला जाणार नाही अशीच माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।